नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ विथ गव्हाणे सर या चॅनल मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. बघा, ट्रायंगल टॉपिक आपण 10वीचा चालू केला होता. प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघा. ट्रायंगल मध्ये मी तुम्हाला बीपीटीचा यूज शिकवला, अँगल बायसेक्टरचा यूज शिकवला, 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सलचा रूल शिकवला. या गोष्टी तुम्हाला केव्हा कामा येतील? ज्यावेळेस आपण ट्रायंगलचा 2020 ते 2026 ची जी सिरीज मध्ये ट्रायंगल येईल त्यावेळेस तुम्हाला याचा उपयोग पडणार आहे. तर युजेस खूप गरजेचे. थेरमचे युजेस ज्याला आले त्याला जॉमेट्री आली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात मेन टॉपिक ट्रायंगलचा डिस्कस करणार आहे, तो म्हणजे थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. सगळ्यात मेन युजेस आणि मी जे व्हर्टिकची जे तुम्हाला कन्सेप्ट सांगणार आहे ती तुम्ही लक्षात घ्यायची. याचा यूज म्हणजे गिवन कधी वापरायचा, कधी त्याचा वापर करायचा. गिवन मध्ये सेगमेंट ही हायपोटेनियस वर परपेंडिक्युलर उलटा टी म्हणजे परपेंडिक्युलर जर का असल क्वेश्चन मध्ये दिले तर त्याचा सेगमेंटचा जी काही सेगमेंट असेल त्याचा स्क्वेअर होतो आणि प्रोडक्ट ऑफ टू पार दोन्हीचा मल्टिप्लाय होतो. थेरमचे सॉल्युशन एकदम सिंपल असतात. क्वेश्चन 2 मार्कापासून 3 मार्कापर्यंत येतात. मग बघा, तुम्हाला ट्रायंगल कोणता दिले? पी क्यू आर. अँगल क्यू किती डिग्रीचा दिले? 90 डिग्री मधूनच सेगमेंट ड्रॉ झाली पाहिजे तरच थेरम ऑफ जॉमेट्रिक मीनचा यूज होतो. नाही तर थेरम ऑफ जॉमेट्रिक मीनचा यूज होणार नाही. मग ही सेगमेंट 90 डिग्री मधून ड्रॉ झाली. 90 डिग्री मधून ड्रॉ झाली म्हणजे ती हायपोटेनियस वर गेली. मग काय तयार झालं? हा ट्रायंगल पी क्यू आर. अँगल पी क्यू आर किती डिग्री झाला? 90चा. 90चा झाला. एवढं स्टेटमेंट असेल तर आपण 7वी पासून शिकत आलो की पायथागोरस थेरम. मग पायथागोरस थेरम व्हर्टिक्सवर कसा वापरायचा, हायपोटेनियस कसा ओळखायचा? अरे कोणता अँगल 90 डिग्रीचा आहे? क्यू. क्यू कट करून टाका. कोण उरलं? पी आर. पी आर चा स्क्वेअर. हा क्यू याला जॉईन करा. पी क्यू क्यू आर झालं. पण मला तुम्हाला पायथागोरस नाही सांगायचा आहे सध्यास. मला तुम्हाला युजेस सांगायचे. तर ट्रायंगल पी क्यू आर, अँगल पी क्यू आर इक्वल 90 डिग्री. सेग कोणती सेग आलेली आहे? क्यू एस. परपेंडिक्युलर आलेली आहे हायपोटेनियस कोणावर? पी आर वर. आणि एवढं सगळं तुम्हाला कशात दिलं राहील? गिवन मध्ये. गिवन म्हणजे काय? क्वेश्चन मध्ये असलेला भाग. मग तुम्हाला काय वाटतं? सेग कोणती आहे? क्यू एस. या दोन व्हर्टिक्स मध्ये एक अँगल किती डिग्रीचा आहे? 90. 101% आपल्याला कोणता थेरम वापरणे? थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. मग थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन काय सांगतो? सेगमेंटचा स्क्वेअर. पुढं प्रोडक्ट ऑफ टू पार. मग तुम्हाला सेगमेंट कळून आली का रे? सेगमेंट कोणती आहे? क्यू एस. क्यू एस चा काय घ्यायचा? स्क्वेअर. प्रोडक्ट ऑफ टू पार दोन भागचा मल्टिप्लाय. पहिला भाग कोणता आहे? पी एस. दुसरा भाग कोणता आहे? एस आर. आर झाला थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन लिहून. सॉल्युशन एकदम सिंपल. जर समजा पी एफ चं माप दिले 9 लिहा. एस आर चं माप दिले 4 लिहा. 9 4 चा 36 आणि 36 कितीचा रूट आहे? 6चा. झाला तुमचा थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. मग अशा पद्धतीनं तुम्ही त्याचा युज करसा. मग तुम्ही यासाल पुन्हा प्रॅक्टिस स्टेप. अरे 2.2 मध्ये जाऊन पहा की किती ठिकाणी थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन कोणत्या कोणत्या क्वेश्चन मध्ये युज होतो ते मला कमेंट्स मध्ये सांगा की ह्या क्वेश्चनला हे युज होतो, याचं आन्सर हे आलं, आम्ही थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन युज केला. मी प्रत्येक थेरमचा एक कन्सेप्ट तुमच्या पुढे ठेवणार आहे. आता याच्यात दुसरं आहे की हा पण एक ट्रायंगल तयार होतो.
पण कधी मी लक्षात ठेवायचं, राईट अँगल ट्रायंगल मध्ये सेगमेंट जर का परपेंडिक्युलर गेली, इन साइडला जे ट्रायंगल तयार होतात मित्रांनो, त्यांच्यासाठी तुम्ही काय करायचं, पायथागोरस थेरम वापरायचा दोन्हीसाठी. कारण की हा यस 90 डिग्रीचा होतो म्हणल्यावर हा हायपोटेनियस त्याचा, हा हायपोटेनियस याचा. त्याच्यावर मग मी सांगाल तुम्हाला कशा पद्धतीने आहे. तर मी आतापर्यंत 3 प्रॉपर्टी ट्रायंगलच्या सांगल्या. बीपीटी, बीपीटी कधी वापरायचा, लाईन पॅरलल टू द साइड बाय युझिंग बीपीटी. अँगल बायसेक्टर कधी वापरायचा, अँगल इज बायसेक्ट बाय युझिंग अँगल बायसेक्टर. 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. आणि मित्रांनो माझा विचार चालू आहे की ट्रायंगलचा एक लाईव्ह सेशन घ्यायचा. तर तो लाईव्ह सेशनचं जर का ऍडजस्टमेंट झालं तर मी तुम्हाला ट्रायंगलचे पुरे युजेस सांगणार आहे. प्रत्येक चॅप्टरवर मला लाईव्ह घ्यायचा विचार चालू आहे की 1-1 तास त्याची लाईव्ह बनवायची. जर का चांगला रिस्पॉन्स आला तर मी तुमचे लाईव्ह घेईल, एक जसे वाटले तसे. मला लिनियर पासून तर ट्रायंगल पर्यंत सगळे 1 बाय 1. आपला प्रयत्न हाच राहील की कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवले जाईल एसएससी बोर्डचे क्वेश्चन. ठीक आहे, तर एवढं थेरम ऑफ जॉमेट्रिक करा. याचे युजेस लक्षात ठेवा. कधी वापरायचा, से परपेंडिक्युलर टू द हायपोटेनियस. सेगमेंटचा काय होतो, स्क्वेअर. प्रोडक्ट ऑफ 2 पार्ट, पीएस एस आर. सॉल्युशन सिंपल. इकडचं तेल जर असेल तर वर्ग घ्या, गुन्हेला तर भागेला जाईल. आन्सर तुमच्या पुढे. कसं, याचं माप आलं 10, 10चा वर्ग याचं माप आलं 5, इथं आला समजा फाइंड एक्स. 10चा वर्ग 100, गुन्हेला येतं भागेला घ्या, मला एक्स. याला बघा, 5 2 10, 5 2 10 किती उरले 2, आणि 5 4 का 5 20, इथं किती 24 येईल का, 20 येईल का. 5 2 10, 100 ना भागा रे, भागाकार बी येणार तुम्हाला. 5 2 किती उरले 2, 5 4 ना 4 का किती. अरे अवघड झालं. ये 100 भागेला 5 करा. 5 2 10, 0 टेकून द्या ना. कॅरी येतच नाही तिथं बावळ्या. हा, लक्षात ठेवा. किती आला असं ट्रेन. तर चालू राहिलं, या गोष्टी तुम्ही शिकायला पाहिजे, यासाठीच आहेत या. तर लक्षात ठेवा. आता मी पुढचा जो व्हिडिओ बनवणार आहे ट्रायंगलचा, तो अपोलोनियस थेरम वरती बनवणार. ठीक, थँक्यू.